नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या 3 ते 5 पट पगारवाढीच्या आशा संपल्या. कर्मचाऱ्यांना एक मोठा संकेत. लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सध्या 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीकडे डोळे लावून बसले आहेत. कर्मचारी संघटना 3 ते 5 किंवा त्याहून अधिक फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते एवढी मोठी वाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे. शासकीय खर्च लक्षात घेऊन तुलनेने संतुलित फिटमेंट फॅक्टरची शिफारस होऊ शकते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काय असू शकतो फिटमेंट फॅक्टर? सूत्रांनुसार आणि पेन्शन तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.64 असण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाने कर्मचाऱ्यांना 2.57चा फिटमेंट फॅक्टर दिला होता, ज्यामुळे मूळ वेतनात लक्षणीय सुधारणा झाली होती. जरी कर्मचारी संघटना सातत्याने 3 ते 5 पट किंवा त्याहून अधिक फिटमेंट फॅक्टरची मागणी करत असतील, तरी सरकारी तिजोरीवरील अतिरिक्त भार लक्षात घेता एवढी मोठी वाढ व्यावहारिक वाटत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 20,000 रुपये मूळ पगार असलेल्यांना किती लाभ मिळेल? जर आयोगाने 2.64 फिटमेंट फॅक्टर सुचवला आणि सरकारने त्याला मंजुरी दिली तर 20,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन 52,800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्त्यांच्या नवीन गणनेनुसार एकूण पगारात आणखी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न 15 ते 25% प्रभावीपणे वाढवणे शक्य आहे. 1.24 कोटी लोकांना फटका. वेतन आयोगाच्या शिफारशींना थेट परिणाम अंदाजे 55 लाख कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांवर होणार आहे. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरबाबतच्या निर्णयाचा भविष्यात लाखो कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.